नमस्कार भावांनो, आज आपण आलेलो आहोत एकदमच सुंदर अशा ठिकाणी. तर चला बघूयात हे कोणतं आहे. बीड जिल्ह्यातील एकदमच जबरदस्त पद्धतीचं पर्यटन स्थळ ते म्हणजे गोपीनाथगड. मित्रांनो, या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर आपल्याला एकदमच सुंदर पद्धतीचं बांधकाम आणि त्यासोबतच जबरदस्त पद्धतीचे झाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, एकदमच जंगलात आल्यासारखं घनदाट जंगल त्या शेजारी आणि त्यानंतर मित्रांनो ब्लॉकचं बनवलेलं एकदमच सुंदर पद्धतीचा एक रस्ता. मित्रांनो, या ठिकाणी आज आपल्याला गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं दर्शन घ्यायचं आहे. तर चला जाऊयात आपण. पहिल्यांदा मित्रांनो, आपण ही पाटी वाजतात गड आपला आहे आणि आपण स्वच्छता ठेवा आणि बरोबरच आहे. एकदमच या ठिकाणी क्लीन अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. एवढं स्वच्छता मित्रांनो आपल्याला दुसरीकडे कुठं पाहायला मिळणार नाही. गड म्हणजे मित्रांनो एकदमच निसर्गाची खाण आहे. या ठिकाणी आपल्याला गुलाबाचे खूप सारे पद्धतीचे फुलं, त्यासोबतच वेगवेगळ्या पद्धतीची जे काही सुशोभीकरणाची झाडं आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात. तर मित्रांनो, हे सगळं पाहिल्याच्या नंतर आपल्याला एकदमच पाण्याचे फवारे जे की बाग सुशोभीकरणासाठी आणि बाग सुंदर दिसण्यासाठी जे टवटवी आहे ती करण्यासाठी या ठिकाणी आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण चलत चलत आलो ते का कमळाच्या फुलासमोर आणि या ठिकाणी मित्रांनो आपले जे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत यांची या ठिकाणी समाधी आहे. मित्रांनो, आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला एकदम सुंदर पद्धतीचा व्ह्यू वाटतो. त्याच पद्धतीनं एकदम गडाच्या समोरासमोर हा आपल्याला कारखाना दिसतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला खूप सुंदर वाटलं आणि त्यामुळं आपण एक गोल गिरकी मारली, ज्याच्या अंतर्गत आपल्याला संपूर्ण गोपीनाथ गडाचं जे काही कमळ आणि त्यानंतर आसपासचा परिसर पाहायला मिळाला. नंतर मित्रांनो आपण मेन एंट्रन्समधून मारली एंट्री. या ठिकाणी आपल्याला खूपच सुंदर पद्धतीचं फरशी आणि त्याच्यानंतर मित्रांनो मी थकणार नाही, झुकणार नाही, वाकणार नाही अशा पद्धतीचा एक बोर्ड व्हायला मिळाला. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आतमध्ये मुंडे साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला बाहेरून आणि आतून कशा पद्धतीची ही जागा आहे हे पाहायला मिळालं. तर मित्रांनो, एकूणच हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अशा पद्धतीची जे बांधकाम आहेत हे आपल्याला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आपले जे मुंडे साहेब आहेत त्यांचं साहेब कुठून आलाय तुम्ही गोपीनाथ गडावर? गेवराई तालुक्यातून. गेवराई तालुक्यातून. मस्त नंबर एक गण लावला तुम्ही, एकदम आपल्या धनुभाऊ सारखा भारी वाटेल. हे कुठल्या शाळेतले तर ह्याच गावचे? कवटाळी कुठे आहे? तालुका परळीचे आहेत का? बरं. काय